तर कालच्या लेक्चरमध्ये आपण पाश्चात्य साहित्यिकांच्या व्याख्या पाहिल्या होत्या. ज्या वेगवेगळ्या पाश्चात्य साहित्यिकांनी साहित्याच्या व्याख्या केल्या त्या आपण पाहिल्या इंग्रजी साहित्यिकांच्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय साहित्यिकांनी जी काव्याची लक्षणं सांगितलेली आहेत, ज्या काव्याच्या व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या व्याख्या आपण आज पाहणार आहोत. काव्याची सर्वसमावेशक व्याख्या करणं खरं तर अवघड आहे, कारण व्याख्या ही नेमक्या शब्दात सांगितली जाते, ती निश्चित अशी असते. परंतु साहित्य हे कधीच निश्चित रूपामध्ये मांडू शकत नाही. त्यामुळे काव्य हे कोणत्या गोष्टीमुळे काव्य ठरतं हे दाखविताना संस्कृत परंपरेमध्ये वक्रोक्ती, अलंकार, रीती, औचित्य, ध्वनी आणि रस अशा वेगवेगळ्या तत्वांना प्राधान्य दिलेलं आहे. त्या आधारेच साहित्याचं मूलभूत तत्व लक्षात आणून देण्याचा प्रयत्न भारतीय साहित्यिकांनी केलेला आहे. भारतीय साहित्यिक म्हणत असताना, भारतीय विचारवंत म्हणत असताना संस्कृत विचारवंत असाही शब्द त्यांना वापरला जातो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच संस्कृत लेखक किंवा भारतीय लेखक ही संज्ञा एकच आहे, हे समजून घ्या आधी. तर भारतीय संस्कृत पंडितांनी दिलेली जी काव्य लक्षणं आहे त्या काव्य लक्षणांचा आपण आता विचार करू. ही काव्य लक्षणं त्यांनी संस्कृत भाषेमध्ये मांडलेली आहेत. ती संस्कृत काव्य लक्षणं तर तुम्हाला मी सांगेलच, पण सोबत त्यांचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा सांगणार आहे. सर्वप्रथम भामह हा जो लेखक आहे, भामह हा जो संस्कृत शास्त्रकार आहे, त्यांना सांगितलेलं काव्य लक्षण आपण लक्षात घेऊ. भामह या संस्कृत शास्त्रकाराने शब्दार्थौ सहितौ काव्यम म्हणजेच शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य अशी व्याख्या केली आहे. या व्याख्येद्वारे शब्द आणि अर्थ यांना त्याने महत्व दिलं आहे. हा शब्द केवळ वस्तुवाचक नाही, तर तो मनातील भाव प्रकट करण्यास समर्थ असा शब्द आहे आणि अर्थ हा वाच्यार्थ नसून तो रसरूप अर्थ आहे असं त्याचं म्हणणं आहे. भावार्थ व्यक्त करणारे शब्द म्हणजेच काव्य असं त्याने प्रतिपादन केलेलं आहे. तर भामहची व्याख्या पाहिल्यानंतर आपण रुद्रट या संस्कृत शास्त्रकाराची व्याख्या पाहू. रुद्रटचं म्हणणं आहे ननु शब्दार्थौ काव्यम, म्हणजे भामहच्या मिळत्या जुळत्या, म्हणजे भामहच्या मताशी मिळती जुळती अशी ही व्याख्या रुद्रटाने सांगितलंय. काय म्हणतो तो? ननु शब्दार्थौ काव्यम, म्हणजे खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य होय. रुद्रटने देखील रसपरिपोष करणारे शब्द आणि रसप्रतीती देणारा अर्थ यांना काव्यात महत्वाचं स्थान दिलं आहे. हे शब्द सामान्य लोकांचे नसून प्रतिभावंताचे असतात आणि या प्रतिभावंतांनी निर्माण केलेले शब्द रसप्रतीतीचा आनंद देतात असं रुद्रटाचं म्हणणं आहे. पुढची व्याख्या मम्मट याने केलेली आहे. मम्मटाने त्याचा काव्यप्रकाश हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामधून त्याने काव्यशास्त्राला अभिप्रेत असणारे साहित्याचं स्वरूप मांडलेलं आहे. आता हे स्वरूप मांडत असताना, म्हणजे साहित्याचे लक्षण सूचित करताना, मम्मट केवळ शब्दार्थांना महत्व न देता प्रथम त्यांच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा त्याने केली. त्यामुळे साहित्याचे स्वरूप अधिक स्पष्ट झाले. साहित्याच्या गुणांची चर्चा करताना मम्मट म्हणतो तत् अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी. काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये त्याने ही संस्कृत व्याख्या लिहिलेली आहे. काय म्हणतो परत एकदा पाहू की तत् अदोषौ शब्दार्थौ सगुणौ अनलंकृती पुनः क्वापी. याचा अर्थ काय आहे मराठीमध्ये? दोषरहित, गुणयुक्त, स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय. दोषरहित अशा रसांचा उत्कर्ष साधणाऱ्या गुणांनी युक्त अशी शब्दार्थांची रचना म्हणजे काव्य म्हणजेच साहित्य असं मम्मटाला सूचित करायचं आहे. या व्याख्येमध्ये
त्याला शब्दांचे व अर्थाचे सर्व गुणधर्म अभिप्रेत आहेत, म्हणून ही व्याख्या अभ्यासकांनी सर्वमान्य केली आहे. डॉक्टर स रा गाडगीळ यांनी मम्मटाची व्याख्या काव्याचे आत्मतत्व स्पष्ट करते असं सूचित करून त्यांच्या व्याख्येसंदर्भात योग्य असं विवरण केलेलं आहे. या व्याख्येतून मम्मटाला अभिप्रेत असलेल्या तत्वासंदर्भातील त्यांचे विवेचन म्हणजे बघा, दोष म्हणजे काय तर रसाचा हानी करणारं तत्व, गुण म्हणजे काय तर रसाचा उत्कर्ष साधणारं तत्व, अलंकार म्हणजे रसाचा परिपोष करणारं तत्व, शब्द हे वाचक, लक्षपीक आणि व्यंजक, आणि अर्थ वाच्य, लक्ष्य आणि व्यंगयुक्त. या सर्व गुणांना लक्षात घेतल्यानंतर समजतं की अभिधा, लक्षणा, व्यंजना अशा तीनही शक्तींनी युक्त असे शब्दार्थ रसापकर्षक दोष टाळून रसगुणांनी युक्त होतात, तेव्हा त्यांना काव्य असे म्हणावे असे मम्मटानं सूचित केलेलं आहे. साहित्याच्या स्वरूपावर प्रकाश टाकणारी ही व्याख्या आहे. मम्मटाची व्याख्या पाहिल्यानंतर जगन्नाथ पंडित नावाचा जो साहित्यकार आहे त्याची व्याख्या आपण पाहू. जगन्नाथ म्हणतो, रमणीयार्थ प्रतिपादकः शब्दः काव्यम. काय म्हणतो? रमणीयार्थ प्रतिपादकः शब्दः काव्यम. असं म्हणून त्याचा अर्थ रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य असा सांगता येतो. जगन्नाथच्या दृष्टीने काव्यातून प्रतीत होणारा अर्थ आनंददायी आणि रममाण असावा. सार्थ शब्द, भावनात्मक अनुभूती व अलौकिक आनंद या तीन घटकांनी युक्त असणारा अर्थ हा रमणीय असू शकतो असं त्याने सूचित केलेलं आहे. वामन नावाचा जो साहित्यशास्त्रकार आहे त्या साहित्यशास्त्रकाराची व्याख्या आता लक्षात घेऊ की वामन म्हणतो की शब्दाच्या अर्थाप्रमाणे विशिष्ट प्रकारची पदावली ही सुद्धा काव्यात महत्वाची असते. ते स्पष्ट करण्यासाठी रीतीही आत्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीतीही असं मत त्यानं आपल्या व्याख्येतून मांडलेलं आहे. काय म्हणतो तो? रीतीही आत्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीतीही असं वामनाचं मत आहे. हे मत सिद्ध करत असताना विशेष गुणयुक्त अशी पदरचना त्याला अभिप्रेत आहे. विशेष गुणयुक्त अशी पदरचना तो काव्याच्या स्वरूपाला मांडत असताना मानतो आहे. पुढे दंडी नावाचा जो लेखक आहे त्या दंडीची व्याख्या आपण पाहूया. दंडी म्हणतो की वामनाच्या व्याख्येला या दंडीने दुजोरा दिलेला आहे. दंडी म्हणतो, शरीर तावदिष्टार्थ व्यवच्छिन्ना पदावली. याचा अर्थ इष्ट अर्थाने युक्त असणारी पदावली म्हणजे काव्य शरीर हे तो काव्यात महत्वाचं मानतो. या पदावलीचे काव्याच्या रचनेमध्ये वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. त्यामध्ये वैधर्म आणि गौड हे दोन प्रकार तो महत्वाचे मानतो. सुकुमार काव्यरचना म्हणजे वैधर्म मार्ग व बिकट काव्यरचना म्हणजे गौड मार्ग. वैधर्म मार्ग हा प्रतिमेचा सहज विलास असतो. वैधर्म मार्ग हा प्रतिमेचा सहज विलास असतो, त्यातून काव्य साकारले जाते असे दंडीचे मत आहे. पुढे आनंदवर्धन म्हणून जो लेखक आहे त्या आनंदवर्धनने काव्यस्य आत्मा हा ध्वनी असे म्हटलेले. आनंदवर्धन म्हणतो काव्यस्य आत्मा हा ध्वनी. शब्द, अर्थ, पदरचना याच्या पुढे जाऊन आनंदवर्धन हा
ध्वनीला महत्व देतो. विशिष्ट प्रकारे अलौकिक आनंद देणारी शब्दांची संघटना म्हणजे ध्वनी. ही शब्दामागून जाणवणारा विशिष्ट अर्थ जेव्हा प्रतीत होतो तेव्हा साहित्याची निर्मिती होते. हा अर्थ सौंदर्यपूर्ण असतो आणि वाचकाला त्यापासून अलौकिक असा आनंद प्राप्त होत असतो. त्यामुळे आनंदवर्धनची जी व्याख्या आहे ती ध्वनीला महत्व देणारी आणि अलौकिक आनंदाच्या प्राप्तीला महत्व देणारी व्याख्या आहे. विश्वनाथ पंडित नावाचा जो लेखक आहे तो विश्वनाथ पंडित भारतीय साहित्य विचारातील प्रसिद्ध असा मीमांसक आहे. त्याने साहित्य रचनेमध्ये रस सिद्धांताला महत्व दिलेलं आहे. विश्वनाथ पंडितची व्याख्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की विश्वनाथ पंडित हा रस सिद्धांताला जास्त महत्व देतो. वाक्यम रसात्मकम काव्यम अशी त्याची व्याख्या आहे. या व्याख्येचा अर्थ असा आहे की वाक्यातून निर्माण होणारा रस हाच काव्याचा आत्मा आहे. ही रचना सुद्धा आनंद देणारी रचना आहे असं विश्वनाथ पंडित म्हणतो. पुढे कुंतक नावाचा जो विचारवंत आहे तो कुंतक हा वक्रोक्तीला महत्व देणारा आहे. कुंतकाने वक्रोक्ती या सौंदर्य तत्वाला प्राधान्य देऊन काव्याची लक्षणं सूचित केलेली आहेत. वक्रोक्ती काव्य जीवितम अशी त्यांची व्याख्या प्रसिद्ध आहे. साहित्यानुभव मांडण्याची कवीची पद्धती भिन्न असते. आपली अभिव्यक्ती तो सामान्यपणे प्रतीत न होणारे वस्तू संबंध जोडून वैचित्र्यपूर्णतेने मांडतो तेव्हा ती आनंददायी असते असे तो विवेचन करतो. वरील व्याख्यांचा विचार करताना लक्षात येते की या व्याख्या नसून साहित्याची वेगवेगळी लक्षणे आहेत. सर्व मीमांसकांनी शब्द व अर्थ यांना आत्म्यापेक्षा अधिक महत्व दिल्याचे लक्षात येते. विश्वनाथाचे वाक्यम रसात्मकम काव्यम हे लक्षण आजपर्यंत साहित्याच्या स्वरूपात महत्वाचे मानले गेले आहे. अशा प्रकारे साहित्य म्हणजे काय व सर्वश्रेष्ठ साहित्य कोणते या संबंधीच्या व्याख्या संस्कृत साहित्यकारांनी केलेल्या दिसून येतात. यांच्याबरोबरच उद्भट, भोज, कुंतक, राजशेखर अशा वेगवेगळ्या लेखकांनी आपल्या मतांना, साहित्याच्या संदर्भातील मतांना आपल्या व्याख्येच्या माध्यमातून मांडलेला आहे. भारतीय संस्कृत पंडितांनी दिलेल्या या व्याख्यांचा विचार जर आपण काळजीपूर्वक केला तर आपल्या लक्षात येईल की या व्याख्या म्हणजे वेगवेगळी काव्याची लक्षणं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. सर्जनशील लेखनासाठी मराठीमध्ये साहित्य किंवा ललित साहित्य असं म्हटलं गेलेलं आहे. संस्कृत साहित्य परंपरेमध्ये काव्य ही जी संज्ञा आहे ती केवळ कवितेपुरतं मर्यादित नसून ती ललित वाङ्मय प्रकारातील साहित्य अशी आहे. मी जसं काल सांगितलं की पोएट्री म्हणजे पाश्चात्य साहित्य विचारांचा आपण व्याख्यांचा जेव्हा विचार केला पाश्चात्य साहित्य विचारामधील तर त्याच्यामध्ये पोएट्री असा शब्द येत होता. ती पोएट्री म्हणजे कविता नसून ती पोएट्री म्हणजे काय तर साहित्य असं आपल्याला अभिप्रेत होतं. तसं भारतीय साहित्य विचारामध्ये काव्य असा उल्लेख येतो आणि हे काव्य म्हणजे कविता नसून काव्य म्हणजे संपूर्ण साहित्य आहे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला या व्याख्यांचा अर्थ नीट पद्धतीने लावता येईल. साहित्याचं जे स्वरूप आहे ते पाहताना या सगळ्या पाश्चात्य आणि भारतीय या व्याख्यांचा विचार आपल्याला
करावा लागतो हा विचार केल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपण साहित्याच्या स्वरूपाकडे येऊ शकतो. तर इथे पाश्चात्य काल संपलं. आज भारतीय साहित्यिकांच्या व्याख्या हा घटक इथे